माणसाच्या जीवनामध्ये बघा, ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये दुःख संकट येतात, ज्यावेळेस जीवनामध्ये संकट येतात त्यावेळेस आपण देवाचा धावा करतो. आपलं कसं आहे बघा, अंगाला आला ताप की देव माझा बाप, पण अंगाचा गेला ताप की देवाच्या बापाचा भी मी तुम्हीच म्हणात. संकट आले की आपण देवाचा धावा करत असतो. बघा, ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये संकट आले, का देवाचा धावा करतात? या समाजामध्ये राहत असताना ज्ञानोबराय बघा, ज्ञानोबरायांना, सोपान काकांना, मुक्ताईंना, निवृत्ती दादांची मुंज व्हावी, समाजामध्ये वावरता यावं म्हणून बघा विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त केलं. काय देहांत प्रायश्चित्त केलं की माझ्या लेकरांना समाजामध्ये वावरता यावं, माझ्या ज्ञानोबाला समाजामध्ये वावरता यावं. त्यांना सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल, तुमच्या लेकरांना जर समाजामध्ये मान मर्यादा मिळावी वाटत असेल तर. बघा, इथे बसलेली प्रत्येकजण असेल, प्रत्येकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण श्रीमंत नाही, पैशावाला नाही. प्रत्येकीच्या जीवनामध्ये बघा असं उदाहरण असेल की आपली गरिबी असताना आपल्याला सगळेजण नाव ठेवतात. आपल्या मुलीचं लग्न जरी करायचं तर म्हणले, अरे काय करतो मुलीचं लग्न, पैसा नाही खिशातून, चालला मुलीचं लग्न करायला. बघा, लोक गरीबाला वाळीत टाकतात, कारण सब पैसे के भाई दिल का साथी कोही नाही, सब पैसे के भाई, धनवंता लागी बहुमान्यता आहे जग. बघा, माझ्या निवृत्ती दादाला, सोपान काकाला, ज्ञानोबारायांना, मुक्ताईला 6 वर्षाच्या वाळीमध्ये टाकले आळंदीच्या लोकांनी. एक दिवस ज्ञानोबारायांना मधुखरी आपलं मांडे खायची बघा इच्छा झाली. ज्ञानोबारायांना मांडे खायची इच्छा झाली म्हणून ज्ञानोबा मुक्ताईला म्हणतात, मुक्ते अगं आई गेली तेव्हापासून, आई गेली तेव्हापासून आहे ना, अगं मुक्ते मला मांडे खायची इच्छा झाली होती आणि आज तू मला मांडे बनवून देशील का ग? कमी राहू दे. ए मुक्ते मला मांडे देशील का ग बनवून? दादा, अरे तुला मांडे देते रे बनवून, आई गेली तशी तू पण मांडे खाल्ले नाही, मी पण खाल्ले नाही. मुक्ताई म्हणते, ज्ञानदादा तुला मांडे खायच्या नंतर बघ खापर आणावं लागेल जाऊन. माझी मुक्ताई बघा खापर आणण्यासाठी गेली, माझी मुक्ताई खापर आणण्यासाठी गेली. ऐका बघा दादा, ऐका माझी माय. मुक्ताई खापर आणण्यासाठी गेली. मुक्ताईनं खापर तर दिलं नाही, पण ज्यांनी कोणी दिलं होतं ते खापर बघा फोडून टाकलं. मुक्ताई रडत रडत आली घरी. तिकडं ज्ञानोबा सुद्धा गेला होता बघा, मधुकरी आणण्यासाठी, त्याच्यासोबत पीठ आणण्यासाठी गेला होता की त्या पिठाचं आणायचं आणि मांडे करायचे. माझ्या ज्ञानोबारायांना बघा आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी बघा मधुकरी नाही दिली. झोळीमध्ये चिखल भरला, झोळीमध्ये चिखल भरला काही नाही, पण ज्ञानोबारायांच्या अंगावरती सुद्धा चिखल फेकला. ज्ञानोबारायांनी बघा देवाचा धावा केला. ज्ञानोबाराय आता इंद्रायणीच्या काठावर जातात, इंद्रायणीच्या काठावर जातात. इंद्रायणीच्या काठावर गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय नेमकं इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करतात. विसोबा काका एक कंबरड्यामध्ये लाद घालतात, एक कंबरड्यामध्ये लाद घालतात आणि म्हणतात, हे संन्याशाच्या कार्ट्या चालता हो इथून आळंदीमधून, अरे काय तुझा अधिकार, या इंद्रायणीच्या पाण्याला तू स्पर्श करतोय, या इंद्रायणीच्या पाण्याला सुद्धा स्पर्श करायचा नाही तो. ज्ञानोबारायांना राग आला. ज्ञानोबाराय बघा धावत धावत रागाने बघा सिद्धेबेटामध्ये गेले, पर्णकुटीमध्ये गेले. पर्णकुटीचा दरवाजा बंद केला ज्ञानोबारायांनी. मुक्ताई धावत धावत आली. मग ते ज्ञानदादा काय झालं रे तुला, काय एवढा रागाने आलाच रे ज्ञानदादा, काय झालं तुला ज्ञानदादा, एवढ्या रागाने का आलास, काय झालं तुला, एवढ्या रागाने का आला? ज्ञानोबारायन आतमध्ये गेले. मुक्ताई बघा पर्णकुटीचा दरवाजा वाजवते. ए ज्ञानदादा दार उघडणार आहे, ए ज्ञानदादा सांगणार आहे मला काय झालं. ज्ञानोबाराय आतमध्ये बसले, ढसा रडतात बघा. ज्ञानोबारायांचं आज आपण नाव घेतो बघा, ज्ञानोबारायांच्या नावावर आपण आज जगतो, पण ज्ञानोबारायांना याच्या अगोदर कितीतरी दुःख सहन करावे लागले. जगाचा मालक आहे, पण जगाच्या मालकाला सुद्धा बंदीशाळेमध्ये जन्म घ्यावा लागला.
जगाच्या मालकाची पत्नी आहे, पण जगाच्या मालकाची जी पत्नी आहे तिला सुद्धा बाळात पण एका ओढ्यामध्ये करावं लागलं होतं. आपल्या लेकराचा नाळ दगडाने तोडावा लागला होता. आपल्या जीवनामध्ये संकट येत असतील तर कधी घाबरून जायचं. त्या संकटांना सांगायचं किती मोठे संकट आहेत, संकटांना सांगायचं की माझा देव मोठा आहे. ज्ञानोबा म्हणतात, आई गेली बाप गेला, आई गेली बाप गेला, आता सांभाळी रे विठ्ठला. हे पांडुरंग, आमची आई गेली आमच्यापासून, आमचा बाप गेला आमच्यापासून, आमची मुंज व्हावी, आम्हाला समाजामध्ये वावरता यावं म्हणून आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, तरी पण आमच्या जीवनामधलं दुःख कमी होत नाही. काय केलं आमच्या जीवनामध्ये आम्ही असं पाप? का रे असा खेळ केला देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. आपण म्हणत असतो ना आपल्या जीवनामध्ये संकट आले की देवा काय माझं पुण्य कमी पडलं रे देवा, काय माझ्यावर एवढे संकट आणतोयस रे, का माझ्या जीवनाचा एवढा छळ करतोयस रे. का रे असा खेळ केला देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. सखे माझे परके झाले, दूर ते निघून गेले, दया नाही उरली आता देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. ए देवा माझी सेवा कुठं कमी झाली. ज्ञानोबा आहे बघा, देवाला म्हणता येते, हे भगवंत माझ्या जीवनामध्ये काय मी असं संकट, असं काय पाप केलं होतं. म्हणून कधी पण बघा तुमच्या जीवनामध्ये संकट येत असतील, तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असतील तर घाबरून जायचं नाही, असं समजून जायचं की आपल्या जीवनामध्ये अरे पुढे चालून सोन्याचे दिवस येणार आहेत, म्हणून आपल्या जीवनामध्ये आज दुःख येते बघा. मग आज जे दुःख आलंय त्या दुःखाला घाबरून जायचं नाही, आज जे संकट आलंय त्याला घाबरून जायचं नाही. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये दुःख नसेल, ज्याच्या जीवनामध्ये परिश्रम नसेल, त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल. दिवस जाणार आहेत येणार आहेत, पण ज्या वेळेस दिवस संकटामध्ये आहेत दुःखामध्ये त्यावेळेस तर देवाचा धावा केलाच पाहिजे. पण ज्या वेळेस आपले जीवनामध्ये चांगले दिवस येतील त्यावेळेस सुद्धा देवाला विसरलं नाही पाहिजे. ज्या व्यक्तीमुळे आयुष्यामध्ये आपण मोठं झालोय, ज्या व्यक्तीमुळे आपण आयुष्यामध्ये मोठं झालोय, आपण या यशाचं शिखर गाठलं आहे, ज्या व्यक्तीमुळे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नाही. त्या व्यक्तीला विसरलात तुम्ही किती जरी कमवलं, किती जरी मोठे झालात, तुमच्या त्या कमाईला काहीही अर्थ नाहीये. म्हणून ज्ञानोबा देवाचा धावा करतात आणि काय म्हणतात की पैल तो घे काऊ कोकत आहे. तिथे कावळा बघितला माझ्या ज्ञानोबरायांनी, अरे कावळ्या जा माझ्या पांडुरंगाला निरोप सांगा रे, की माझा पांडुरंग कधी येईल, तुला मी आंबा खायला देईल, तुला मी हे खायला देईल, मी ते तुला देईल, पण माझा पांडुरंग कधी येईल, माझा देव कधी येईल. पण देव यावा वाटतोय आपल्याला, पण देव कशासाठी यावा, देवाने काय करावं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देवा
कशासाठी भेटावासा वाटतो की देवाने माझ्यावर कृपा करावी, देवाने माझी लाज राखावी, तुकोबारायांना वाटतं. जसं अगदी बघा, अगदी ज्यावेळेस बघा तुकोबारायांना वेड कसं लागलं होतं, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण बघा वृंदावन सोडून गेले होते, कुठं मथुरेला गेले होते, वृंदावन सोडून मथुरेला गेले होते, त्यावेळेस गोपिका बघा धाय मुकलून रडत होते की अरे कान्हा, तू म्हणून गेला होतास की कल जाऊंगा और परसों वापिस आ जाऊंगा, कल बीत गया बरसों बीत गए, लेकिन तू अभी तक आया नहीं रे, आला नाहीस रे तू कान्हा. हे कान्हा कधी येणार तो बघा त्यांच्या जीवनामध्ये बघा बघा त्या जिवंत असून सुद्धा जिवंत नसल्यासारख्या होत्या. रडून रडून त्यांचे अश्रू अनावर एवढे होऊन आता त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येत नव्हतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये आता फक्त एक भगवान परमात्मा आहे. बघायचं झालं तर देवाला बघायचा विचार करतायत, धावा करायचा झाला तर देवाचा करतायत, नामस्मरण करायचं झालं तर देवाचं करतायत, बोलावं असं वाटतंय तर देवाला बोलावं असं वाटतं. म्हणून भगवंताच्या आठवणीमध्ये बघा रोज म्हणतायत की तुम्हारी याद आती है, बताओ क्या करें मोहन, बताओ सुबह और शाम आती है, रात भर रुलाती है, चैन हमको नहीं आता, बताओ क्या करे मोहन. तुझी आठवण येते आम्हाला, तुझं रात्रंदिवस आमची आठवण येते बघा. आपल्याला आठवण येते पण देवाची आठवण येत नाही, देव आपला स्वभाव असं वाटत नाही बघा. आपलं गाव बघा सांगायला झालं तर परमार्थिक आहे बघ. मला शुभमदादाने सांगितलं की आपल्या गावातले बघा 30 ते 40 डॉक्टर आहेत बघा. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपलं गाव बघा बघा किती पुढे गेलेलं आहे. सरकारी जॉबला किती जरी आहेत म्हणे, काय 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 लई म्हणजे खूप भरपूर बघा बघा. आपण म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप पुढे आहेत, खूप पुढे आहेत बघा. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये किती आपल्या इथले डॉक्टर आणि अजून सर्व्हिसला भरपूर ठिकाणी आहे. म्हणून आपलं गाव परमार्थिक आहे, आपल्या गावाचं काहीतरी पुण्य आहे. म्हणूनच आपण कुठेतरी ध्येय गाठले आपल्या मुलांनी. आपल्या इथल्या लोकांचे मन साफ आहेत, अंतकरण साफ आहेत, म्हणून आपले मुलं बघा शिकून मोठे होत आहेत. पण दादांनो, मुलांना शिकवा, पण एवढं शिकवा की जेणेकरून उद्या चालून तुम्हाला विसरले नाही पाहिजे. बाबू हो, भरपूर शिकवा पोरांना, पण तुम्हाला विसरले नाही पाहिजे बघा. नाही तर आपण शिकवतो पोरांना, माझा पोरगा शिकला पाहिजे, हाडाचे काढं करते, रक्ताचं पाणी करते, पोराला शिकवते बघा. पोरगं बघा शिकतं, खूप मोठं होतं, पण शिकल्याच्या नंतर बघा आई वडिलांना विसरतं. तुम्ही या विषयावर मी बोलणारच आहे. पण आपल्या गावामध्ये खरंच मला आश्चर्य वाटलं बाबा, एवढे लोक सुशिक्षित आणि एवढे जॉबला एवढे शिकलेले बघा, त्यांना बघा आनंद वाटायला लागला. पण तुम्ही इथंच आहेत रे बाबा, तुम्ही कधी जाता गाव सोडून, तुमचीच वाट बघायला लागलीत गावातली. पण त्यांना कमी समजू नका बघा. तुमचा मुलगा जो शिकलाय त्याची तुम्हाला कौतुक वाटत असेल, जो मुलगा शिकलाय तुमचा त्याचं कौतुक वाटत असेल, पण एक सांगू का माय, तुमचा मुलगा शिकलेला आहे ना, शिकलेला आहे, किती केवढ्या पण मोठ्या नोकरीला असू द्या, मोठ्या जॉबला असू द्या, पण तुमच्या जवळ, तुमच्या हृदयाच्या जवळ, तुमच्या पदराच्या आड हे आहेत बघा. कसे का असणार, पण तुमचा सांभाळ बघा हेच करणार. तुमचा सांभाळ गावात राहिलेले तेच करणार. तुमचा सांभाळ यांनीच करावा बघा. अब्जपती लोक आहेत बघा, पण आई वडिलांच्या देहांताला सुद्धा येऊ शकत नाही. तिथून व्हिडिओ कॉल करतात, आम्हाला तिथूनच बघू द्या म्हणून. असे लोक आहेत बघा. म्हणून आपलं गाव आहे, आपल्या गावामध्ये परमार्थ खूप चांगला आहे, काही विषय नाही आहे. म्हणून आपण सुद्धा परमार्थ करत असताना देवाने माझ्यावर कृपा करावी. आणि निश्चितच मला वाटतं प्रत्येक ज्याचा मुलगा जॉबला लागला आहे, नोकरीला लागला आहे, देवाने त्यांच्यावर कृपा नक्की 100% केली. 100% देवाने कृपा केली.
पण आता देवानं आता कृपा केली, पण नक्कीच देवानं आता लाज सुद्धा राखावी. लाज कशाची राखावी? की ज्या मुलासाठी हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केले बघा, ज्या मुलांसाठी हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केले, त्या मुलांनी आम्हाला शेवटपर्यंत सांभाळावं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती पण संपत्ती कमवा बघा, तुमचे बाबा बाजावरती पडलेले आहेत. मुलांनो लक्ष द्या थोडंसं. बाबा तुमचे बाजावरती पडलेले आहेत, त्यांना थुंका आलाय त्यांच्या तोंडामध्ये, उठता येत नाही बाबाला उठता येत नाही बघा, आणि बाबालाच्या तोंडामध्ये थुंका आलाय, बाबाला थुकायचंय बघा. तर त्या थुंक्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगत असताना बघा, कुणासमोर हात पसरावासा वाटत नसेल, तुमच्या बापाच्या या फुफ्फुसामध्ये बघा बेंडके झालेत, कप झालाय, त्या कपासाठी जर तुम्ही हात समोर केला ना, बाबाला थुंकी आली, त्या थुंकण्यासाठी तुम्ही जर हात समोर केला, बाबा तुम्हाला उठता येत नाही, माझ्या हातावर थुंकी करा. बापाची हातात थुंका जर घेतला तर आयुष्यभर तुम्हाला कुणासमोर हात पसरायची बारी येणार नाही. बघा शुभम दादा, तुम्ही लहान होते बघा, लहान होते, तुम्ही हट्ट करत होते का नाही तुमच्या वडिलांजवळ? मी काय कशावर बोलते बघा, देवाने कृपा केली तुमच्यावर, पण लाज राखली पाहिजे बघा, लाज. म्हणून बघा तुम्ही लहान होते बघा, लहान असताना तुम्ही तुमच्या बाबाजवळ हट्ट करत होते का नाही? प्रत्येक जण करत होतं बघा. एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे, बाबा मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, बाबा मला फुगा पाहिजे. अर्धा तास 1 तास आपण रडलो बाबाजवळ, बाबा मला फुगा आणून द्या. बाबाने फुगा आणून दिला, तोच आपण फुगा घेतला आणि फोडून टाकला बघा. परत आपण रडायला लागलो, बाबा फुगा. 1 ते 1.5 तास आपण असं ओरडत होतो, बाबा मला फुगा पाहिजे. तर घरातली म्हातारी माणसं सुद्धा परत तीच शब्द बोलत असतील, तर आपण का सहन करू नये? आपण लहान असताना आपल्या बापाने फुगा म्हणलेलं 1 ते 1.5 तास सहन केले, तर आपला बाप परत तेच शब्द बोलत असेल, तर आपण का सहन करू नये? केलेच पाहिजे. बघा, बाप ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला बापाची किंमत कळेल बघा. या मुली निघून जाणार आहेत आता, एक दिवस प्रत्येकीला बघा, प्रत्येकीच्या सासरी जावं लागणार आहे बघा. पण लाज राखणारी बघा एकमेव म्हणजे मुलगी आहे बघा, मुलगी आहे बघा लाज राखणारी. बापाने किती सुद्धा काबाड कष्ट करू न द्या बाबा, पोरं गेले की पोरग अगोदर पाहते की बाबा बाहेरून आले की मग अगोदर बाबाने काय आणलं, बाबा मला काय आणलं हो खायला. पण मुलगी अशी असते दादा की मुलगी अगोदर काय आणलं बाबाला विचारत नाही, बाबा आले की पळत जाते आणि बाबाला अलगत असे धरते. बाबाकडून तिला काय पाहिजे नाही, बाबाचा आशीर्वाद पाहिजे. बाबा तुमचं मला काही नको. लग्न जरी झालं, नवरा जरी पेणारा असला, तर भावाला बघा, सख्खी बहीण जी असते बघा, जी श्रीमंत बहीण आहे ती भावाला कधीच विसरत नाही. लक्ष देऊन ऐका, जी श्रीमंत बहीण आहे ती भावाला कधीच विसरत नाही, पण श्रीमंत भाऊ नक्कीच गरीब बहिणीला विसरतो बघा. म्हणून मग आई गेल्याच्या नंतर आपल्यावर तर नितांत प्रेम करणारी म्हणजे आपली बहीण आहे बघा. माझ्या ज्ञानोबरायांना बघा, मुक्ताईने उपदेश केला 6 वर्षाच्या, तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आपली बहीण सुद्धा अशीच असते बघा. आपली बहीण बघा दादाला म्हणते, दादा मला काही नको रे दादा, तुझ्याकडचं काही नको मला, फक्त देवाजवळ एवढीच प्रार्थना कर, देवाजवळ एवढीच प्रार्थना कर, माझे मालक पिणारे आहेत, देवाजवळ एवढीच प्रार्थना कर, माझं कपाळाचं कुंकू आहे ना हे टिकून राहिलं पाहिजे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. दादा देवापाशी एकच प्रार्थना कर, मला तुझं चोळी लुगडं काही नकोय दादा, एवढं मला जरी दिलं ना दादा, एवढी देवाजवळ प्रार्थना कर, मला सगळं मिळाल्यासारखं असेल बघ. म्हणून
देवाने कृपा केली काय की तुमचे मुलं मोठाले झाले, शिकले, IPS PSI अधिकारी झाले, अजून कोणकोणते अधिकार झाले, पण तुमची लाज राखणारी म्हणजे तुमची मुलगी आहे बघा. म्हणून देव तुमची नक्कीच लाज राखणार आहे. फक्त मुली बघा, मुलगी शिकली आणि प्रगती झाली असं म्हणतात. भगवान बाबाचं तुम्हाला आता सगळं तुम्हाला भगवान बाबा मुंडे साहेब सगळं बघा बंडोपंत महाराजांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी काय तो विषय हाताळणार नाही. नाही तर माझ्याकडे पण हाताळण्यासाठी भरपूर आहेत. साहेबांविषयी माझ्याकडे भरपूर गाणे आहेत, भजनं आहेत भगवान बाबांसोबत. पण प्रत्येक दिवशी एकच एक पदार्थ खाल्ल्याच्या नंतर माणूस, म्हणून मी जरा वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. बघ तुम्हाला धिंगाणात पाहिजे रे. हे म्हातारे चपला हाणतील की फेकून मला. म्हणून देवाने लाज राखावी जगद्गुरु तुकोबाराय. पण जगद्गुरु तुकोबाला लाज कशाची वाटते? नोहे दास खरा परिहा झाला सी डांगोरा. तुझा दास मी खरा नसून लोक म्हणायला लागले की अरे जगद्गुरु तुकोबाराय लय मोठे संत आहेत, जगद्गुरु तुकोबाराय असे, जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिला, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीच्या पाण्यावरती तरला. अरे मी खरा भक्त नसून मला लोक खरा भक्त म्हणायला लागले. नोहे दास खरा परिहा झाला सी डांगोरा. म्हणून लाज येते मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस नाही बोलली असारी. आणि लाज कुणाची राखली तर लाज द्रौपदी मातेची राखली. बघा द्रौपदी मातेला बघा दुःशासनाने भर सभेत मध्ये ओढत आणलं आणि वस्त्र हरण करू लागला. तिने देवाचा धानवा केला. लाज रखो तुम मोरी प्रभुजी, लाज रखो तुम मोरी, भरी सभा में द्रौपदी ठाई, लाज रखो तुम मोरी. भगवंताचा धावा केला बघा. देवाने तिचा धावा, तिने देवाचा धावा केला. भगवंत वस्त्र झाला आणि वस्त्र पुरवली. कौरवी पांचाळीवर सभे माझी लाडीली, सभे माझी लाडीली, वस्त्रे हरणे कैची, वस्त्रे हरणे कैची, वस्त्रे झालं मामुली. वस्त्र हरणे वस्त्रे, वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली मामुली. बघा लाज राखली आणि कृपा आपल्या प्रत्येकावरती केली. कुणावरती कृपा केली? भक्त प्रल्हादावरती कृपा केली. कुणावरती कृपा केली? ध्रुव बाळावरती कृपा केली. असे कितीतरी उदाहरणात कृपा केली बघा. आणि लाज भगवंताने द्रौपदी मातेची राखली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आता माझ्या जीवनामधला सगळा व्यापार संपला आहे, उद्योग संपला आहे, आता देव फक्त भेटावा एवढीच माझी जिज्ञासा राहिली. तुका मान